सर्व धर्मांची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं आणि त्याच्या आधाराने या चिकित्सेच्या आधाराने धर्म हे मानव केंद्री बनवणं हे त्याचा हेतू आहे. आणि ह्याला तर आपल्या समाज सुधारकांची खूप मोठी परंपरा आहे. ज्या संत समाज सुधारकांनी म्हणजे अगदी चार्वाकापासूनचा जरी आपण म्हणजे त्याच्यापासून आम्ही हा वारसा सांगतो नेहमी. चार्वाकापासून बुद्ध, बसवेश्वर, त्याच्यानंतर मग शाहू, फुले, आंबेडकर, अगदी पेरियार आणि पार मग दाभोळकर, पानसऱ्यांपर्यंत हा वारसा आपल्याला सांगता येतो. आणि या जो वारसा घेऊनच आमचं असं म्हणणं आहे की धर्माची कृतिशील विधायक चिकित्सा केली तर त्यातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, आणि हे आजपर्यंत घडलेलं आहे ना, सती प्रथेसारखी ही अत्यंत दुष्ट आणि स्त्रियांच्यावर 100% अन्याय करणारी जी काही प्रथा होती ती का आपण बाजूला सारली. अस्पृश्यता ती बाजूला सारली. अशा कितीतरी आपल्याला गोष्टी सांगता येतील. आणि आता तर मग आपल्याला छोटी उदाहरणंही देता येतील की आता ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्या काही कार्यक्रम जे घेतलेले आहेत, गणपती विसर्जनाचे, विसर्जित गणपती दान करा, असे जे कार्यक्रम आहेत, या इथपर्यंत आपल्याला हे करता येईल. आणि ह्याच्याही पुढे ही चिकित्सा करण्याचा अधिकार हे अतिशय महत्वाचं यातलं दुसरं सूत्र आहे.